दरवाजा आहे आणि त्या दरवाजात त्याची पाटी लावून हे आहे खोकड टाकलेल्या होत्या वगैरे स्टोअर करत असते। ह्या किल्ला सांगते याला प्रचंडगड असं प्रचंड बघा गाईज आपण इथपर्यंत होऊ शकतो किंवा वरून आम्हाला खाली उतरायला या काळात ज्यांना बघा मित्र जीव गेलाय काय मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला तो हा आहे बिनी दरवाजा आणि तिथे यावरती अशी थोडीशी तटबंदी आहे त्या किल्ल्याची आणि त्यानंतर असा वरती जाण्यासाठी ट्रेक आहे। वरती म्हणजे कोटी दरवाजाकडे ट्रेक आहे। हा आहे कोटी दरवाजा। हा सगळ्यात महत्त्वाचा दरवाजा आहे, या किल्ल्याचा मेन दरवाजा आहे आणि याचा आकारही वेगळा आहे। असा हाफ सर्कलमध्ये या दरवाजाचा आकार आहे, म्हणजे जाण्याचा मार्ग आहे। लवकर दुश्मनांना समजू नये किंवा मोठ्या मोठ्या अवजारांपासून म्हणजे मोठे मोठे हत्यार वगैरे यापासून संरक्षण म्हणून मे बी हा या दरवाजाचं स्ट्रक्चर असं बनवलेलं आहे। हाफ सर्कल आहे आणि मग तिथे दरवाजा आहे आणि त्या दरवाजाची म्हणजे तो दरवाजाही बघू शकता किती स्पेशल असा आहे। त्याला मोठे मोठे लोखंडी खिळे आहे। त्यानंतर आपण पुढचा प्रवास स्टार्ट केला। त्या दरवाजातून पुढे आल्यानंतर अशा थोड्याशा पायऱ्या त्यांनी दिलेल्या आहे आणि त्या पायऱ्यांनी पुढे गेल्यानंतर एक खोकड टाके म्हणून आहे, त्याची पाटी लावलेली आहे आणि तोरणा किल्ल्याचा मॅप आणि तोरणा किल्ल्याची हिस्ट्री असं एक बॅनर लावलेला आहे त्यांनी। आणि त्यानंतर तिथे चहा होता, स्वामी मस्त चहा एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही चाललो आहे खोकड टाकेकडं। तर मे बी पाणी पिण्याचं पाणी त्यावेळेस स्टोअर करत असतील या खोकड टाकीमध्ये असं मला वाटतं। सो हे आहे खोकड टाके, भरपूर असं पाणी होतं या खोकड टाकीमध्ये बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर त्या खोकड टाकेजवळ शेजारीच त्याच्या एक छोटंसं मंदिर होतं। हे कसलं मंदिर आहे ते माहीत नाही, बट छोट्याशा पादुका केलेल्या होत्या आणि त्याच मंदिराच्या समोरच एक बालकिल्ला म्हणजे एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि त्याला बालकिल्ला असं नाव दिलेलं आहे। तिथून खाली उतरल्यानंतर मॅपच्या साईडने आपण गेल्यानंतर लक्कडखाना असं म्हणून एक त्यांनी वास्तू बनवलेली आहे। तिथे मे बी लाकडं वगैरे स्टोअर करत असतील त्या काळी, त्यामुळे त्याला लक्कडखाना असं नाव दिलेलं आहे। त्यानंतर वरती ट्रेक केल्यानंतर आपल्याला झुंजार माचीकडे जाणारा रोड दिसतो। झुंजार माचीकडे जाणारा रोड सगळ्यात अवघड आहे। हे बघा एका टोकाला आल्यानंतर आपल्याला ही अशी सीडी दिसते छोटीशी, त्या सीडीने आपल्याला खाली उतरावं लागतं आणि त्यानंतर खाली दोरखंडाच्या साह्याने खाली आपल्याला उतरावं लागतं। हा खालचा जो जाणारा रोड आहे हा जाणार आहे झुंजार माचीकडे। सो आमचं बरेच चालू होतं जायचं त्यानंतर फायनल झालं की आम्ही गाइस ये बघा हळू हळू दामी थोड़ा हंसना कम करो और उतरना ज्यादा करो। ये देखो गाइस ये झुंजार माची की तरफ जा रहे हैं अपन। सॉरी गाइस माचीकडे जातोय आणि हे बघा इथून सीडीने उतरायचंय खाली आणि त्यानंतर असं उतरून यायचं आणि इथनं दोरीने जायचं आपल्याला खाली असं। हे बघा आता कितकी पण येणार आहे माझ्या नंतर। मराठी मातीची चोच हाय आसार, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर। हे शंभू शंकराचं नव राजगड गावर। शिवराज 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 राजार, शिवराज शिवराज। त्यानंतर तिथून उतरल्यानंतर पुढे आपल्याला चालत जायचं आहे। हे बघा हा असा रोड आहे चालण्याचा आणि त्यांनी एकदम छोटीशी पाऊलवाट आहे तिथे आणि बाजूने असे बॅरिगेट वगैरे लावलेले, ते बॅरिगेट लावलेले सो जरा सेफ्टी आहे, पण उतरणं तेवढंच अवघड आहे। तिथे हिस्ट्री लिहिलेली होती ह्या किल्ल्याबद्दल। तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तोरणा किल्ल्याची हिस्ट्री, बट जितकं काही मला माहिती आहे ते मी सांगते। याला प्रचंडगड असंही म्हणतात आणि शिवाजी महाराजांनी जी शपथ घेतली होती स्वराज्याची त्यातला सगळ्यात पहिले जिंकलेला किल्ला म्हणजे हा तोरणागड, म्हणून याला स्वराज्याचे तोरण म्हणून सुद्धा ओळखलं जातं। आणि ते जरा तोरणजाईचे भरपूर सारे झाडं आहे, सो त्यामुळे सुद्धा याला तोरणागड प्रचंड
धाक देई शिवरायांचं नावर दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर हे शंभू शंकराचं नव राजगड गावर हे बघा गाईज, आपण इथपर्यंत आलेलो आहे आणि इथून उतरायचा मार्ग आहे तो म्हणजे जसा आपण खालून आलो तसा दगडी मार्ग आहे. आणि विषय असा आहे की एकच जण एका वेळी खाली जाऊ शकतो किंवा वरती येऊ शकतो. सो त्यामुळे इतकं अवघड होतं आहे की कंटिन्युअसली लाईन लागलेल्या होत्या वरती खाली. वरच्यांच्या जे खाली गेलेले होते त्यांना वरती येण्याच्या सगळ्या लाईन लागलेल्या होत्या. सो त्यामुळे आम्हाला खाली उतरायला पॉसिबलच होत नव्हतं. सो आम्ही खूप वेळ वेट केला बट पॉसिबल नव्हतं. आणि धुक्यामुळे झुंजार माचीही दिसत नाही. बघा, हा असा झुंजार माचीचा व्ह्यू आहे, पण धुक्यामुळे तो दिसणंही पॉसिबल होत नव्हतं. बट सो आम्ही खाली जाण्याचा निर्णय म्हणजे तिथपर्यंत गेलो होतो, तिथूनच थोडासा व्ह्यू एन्जॉय केला धुक्यातूनच. जेवढा दिसलं तेवढं, थोड्या वेळ ऊन पडलं होतं सो थोडंसं दिसलं ते आम्ही एन्जॉय केलं. आणि त्यानंतर आम्ही वरती आलो होतो आणि वरती पूर्ण किल्ला आमचा म्हणजे आमची जी कडा असते आपली किल्ल्याची जी तटबंदी असते तिच्याने आम्ही जरा किल्ला फिरत होतो. हे बघा, इथे मंदिर आहे, मेंगाई देवी मंदिर आहे. आपण इकडनं आलो आणि आता आपण इकडच्या साईडला जाणार आहे. बघा, हा कोणत्याही प्रकारचा तुटलेला खांबाचा भाग नाही आहे. सो त्या काळात ज्यांना वीरगती प्राप्त झाली त्यांच्या स्मरणार्थ असे स्मारक टाईप बांधायचं, त्याला काहीतरी बोलतात, ते मला माहिती नाही. महादेव मंदिर आहे इथे. आणि इकडे कोकण दरवाजासाठीचा रोड आहे, आपल्याला तिकडे नाही जायचंय. हे बघा, हा केतकीचा चौथा चहा आहे दिवसातला. थंड काय गरम राहिली इथं. आणि 2 मुलं हे चहा पण नाही पिती, हे फक्त कोल्ड कॉफी वाले लोक आहे. आणि पण इथं कोल्ड कॉफी भेटत नाही त्यामुळे काही पित नाही, पण मग पितील ते घरी गेल्यावर. आणि त्यांचं म्हणणं आहे की उपवासाला कोल्ड कॉफी चालते म्हणून. चालते. हे बघा, ते ऑमलेट पण खाता. हा, हे बघा केतकी कसा चहा पिते बघा, फुरफुर वाजव केतकी थोडस. हे बघा भाई, आता थोडस ऊन पडलंय. आणि तसा हे बघा मित्रांनो, आपल्याला उतरायचं इथनं खाली जायचंय. बघू शकता तुम्ही खाली किती मस्त आहे, लोक दिसतंय वरचा रोड. हे बघा मित्रांनो, उतरण्यासाठी कसं बनवलंय ते. फायनली मित्रांनो गाडी दिसते आपली तिकडे. फायनली आपण उतरलोय बऱ्यापैकी, ऑलमोस्ट, पण थोडंसं बाकी तरी अजून. फायनली आपण उतरलो गाईज. हे बघा इथे पार्किंग आहे. हे बघा जीव गेलाय गाईज, पण मजा आली. चला तर आता मस्त गाडी काढूयात आणि निघूयात घरच्या दिशेला. हे बघा गाईज, फायनली आम्ही घरी जायला निघालोय. वाजले किती, 4:15 वाजले आम्हाला खाली उतरून निघायला. आणि आम्ही सकाळी निघालो होतो 8:15 घरून. 8च्या आधीच निघालो घरून. पाय वगैरे खूप भयानक दुखत आहे. मस्त